आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सुभाष हे जयला समजावून सांगत असतात त्या अभंगाचं महत्त्व आणि त्याच वेळेला ते अभंगाचं महत्त्व जे शरूने गायलेलं असतं आणि त्याच वेळेला मयू म्हणत असते की खरंच ना किती छान झाला अभंग. अनु म्हणते की मी ना आमच्या बाबांची आमच्या आईची लव्ह स्टोरी पाहिली तशी आता गौतम आसावरची सुद्धा पाहते, पण मला ना शरूची लव्ह स्टोरी पाहायची आहे. मग हे बोलल्यानंतर जय म्हणतो हिची आणि लव्ह स्टोरी असं बोलून तो हसू लागतो. तेच आता आलेली ओवी म्हणत असते की या गाण्याचा अर्थ काय. त्यावर जय तिला म्हणतो की गाणं नाही आहे ते अभंग आहे आणि काय गं रुक्मिणी बनून आलीस आणि माहीत नाही का. आणि मग तो त्या गाण्याचं महत्त्व तिला समजावून सांगतो. त्याच वेळेला तीसुद्धा त्याला सांगत असते की हे महत्त्व मुळात तुला कळायला हवं. जसं विठ्ठलाशिवाय रुक्मिणी अपूर्ण आहे तसंच अगदी तुलासुद्धा मी हे सांगते असं बोलून आता जो बाल विठ्ठल बनून आलेला मुलगा असतो आणि त्यासोबत रुक्मिणी हे दोघंही जण जे आहेत ना ते आता बाहेर मागून जयला बघतात आणि त्यानंतर जातात. त्याच वेळेला शरू म्हणते की अरे हे तर बॅग घेऊन जायला विसरले. मग शरू जाऊन बघते तर हे तर बॅग तर घेऊन गेलेले असतात, पण जाताना त्यांच्याकडे बॅग दिसत नसते. म्हणूनच थोडी ती आता विचार करते. मग आता दोघांनी कमरेवर हात धरलेला असतो. अगदीच विठ्ठल रखुमाईचा जोडा जसा असतो ना अगदी दोघंही तसेच उभे असतात. तेच दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे सगळीजणं छान चहा नाश्ता करत असतात. तेव्हाच ना आता उद्या काय आहे माहिती आहे का अशी त्यांची चर्चा असते. तेव्हा सुभाष म्हणतात की काय आहे गं पमा, मला माहीत नाही, तुला माहिती असेल तर सांग. तेच आता पमा म्हणत असते की हो माझं तर सुद्धा कुठे कॅलेंडरकडे लक्ष असतं, आपली मयू आहे ना आपल्याला सगळे रिपोर्ट देणारे. सुभाष म्हणतात की आहे काय मग तेच आता पमा सांगते की गुरुपौर्णिमा आहे ना, मग गुरुपौर्णिमेनिमित्त मला असं वाटत होतं की स्वामींच्या मठात जावं, आशीर्वाद घ्यावा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. तेवढं तर शरू तिथे येते आणि शरू म्हणते की कुठेही जायची गरज नाही आहे, तुमच्यासाठी स्पेशल ना मी अक्कलकोटच्या तिकीट्स काढलेल्या आहेत. आपल्या मठात ना थेट दर्शनासाठी अक्कलकोटला घेऊन जाणार आहेत आणि त्याचंच बस बुकिंग मी तुझं आणि बाबांचं केलेलं आहे. त्यावर सुभाष म्हणतात की या सगळ्याची काय गरज होती, अगं किती पैसे झाले सांग. पण त्यावर मात्र आता शरू सांगत असते की माझ्याकडनं तुम्हाला बड्डेचं गिफ्ट समजा, अगं पण बड्डेला खूप वेळ आहे, मग ॲडव्हान्समध्ये देते असं समजा, असं बोलून ते तिकीट्स देते. पण तेव्हाच ना ते म्हणतात की आधी मी डॉक्टरांना विचारेन आणि मग काय ते सांगेन. तेच दुसरीकडे आता गौतमने शरूला कॉल केलेला असतो आणि गौतम शरूला कॉल करून म्हणत असतो की मला ना एक प्रॉब्लेम आहे, म्हणजेच ना प्रेझेंटेशन जमत नाही आहे, आज आपलं ऑफिससुद्धा बंद आहे, मेंटेनन्सचं काम सुरू आहे, तू प्लीज घरी येशील का. त्यावर शरू होकार देते. शरू आता सांगते की मला ना खानोलकरांकडे घरी जावं लागेल, कारण का आज ऑफिसचं मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे ऑफिस बंद आहे आणि प्रेझेंटेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो आहे त्याला, म्हणून. मग त्याच वेळेला जाताना ना आंबोळी आणि चटणी घेऊन जा, मी केली आहे. मग ती म्हणते की ठीक आहे. तेच इकडे आता तेजस्विनी आपल्या आईसोबत गप्पा मारत बसलेली असते. त्याच वेळेला आजी सांगत असतात की काल ना खरंच खूप मंत्रमुग्ध वाटलं, प्रसन्न वाटलं, कारण ना त्यांच्या घरी काही अभंग होते ते ऐकल्यानंतर ना मला जुने दिवस आठवले. हेही आता आजी बोलत असतात. आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात ना तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणत असते की त्या परभांकडे ना दर 2 दिवसांनी काही ना काही प्रोग्राम असतातच, त्यात काही नवीन आहे. आणि मग आता आजी म्हणतात की मग काय झालं, तुला काय झालं होतं मग यायला त्या प्रोग्रामला, तुलाही बरंच वाटलं असते की. पण आजी म्हणत असते तेव्हा तेजस्विनी म्हणते की मला ना माझी कामंसुद्धा आहेत गाई, मग कामांकडे थोडा कमी लक्ष देत जा, आता तुझे कामं सांभाळायला बरीच लोक आहेत, जय आहे, गौतम आहे, आकाश आहे, साक्षी आहे, सगळीजणं सांभाळत आहेत की सगळं काही, मग तू कशाला एवढं लक्ष देतेस. पण तरीसुद्धा तेजस्विनीला कामात लक्ष घालायला आवडत असतं. तेच आता जयला सुद्धा तेजस्विनी म्हणते की आज काय रे ऑफिसला जातोयस का. नाही सत्यजित सरांना भेटायला जायचे, त्यासाठीच मी निघणार आहे, पण मग थोड्या वेळाने निघेन. मग त्याच वेळेला तेजस्विनी बोलत असते की मलाही जरा बाहेर जायचं आहे, आईसोबत आहे माझ्या, आम्ही जातो, मग सोबत बिंदूलासुद्धा घेऊन जा, असं देखील आता जय हा तेजस्विनीला सांगत असतो. तर तेजस्विनीसुद्धा आता तिकडनं निघत असते. तेच आता तेजस्विनी जयला म्हणत असते की कामाकडे व्यवस्थित लक्ष आहे ना, सगळं काही जमतंय ना, मग आता तू काही रागवली वगैरे आहेस का, असं देखील जय आता तेजस्विनीला विचारतो. तेव्हा तेजस्विनी म्हणत असते की नाही मी काही रागवलेली नाही आहे, पण मला एवढंच वाटतं की कामाव्यतिरिक्त तुमचं जरा जास्तच बाहेरचं काही ना काही चालू आहे, असं देखील ती आता म्हणत असते. पण तेवढाच ना गौतम तिथे येतो आणि गौतम तिथे आल्यानंतर तो जयला विचारतो की हे काय दादा कुठे चालला आहेस. तेव्हा जय म्हणतो की माझं एक काम आहे, मीटिंग आहे सत्यजित सरांसोबत, तिथेच मी चाललो आहे, असंही तो म्हणतो. मग आता तू काय करतोयस, मी ना शरूला बोलवलं आहे, काय ना मला प्रेझेंटेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम येतोय. तेच दारावर बेल वाजते आणि बिंदुदार उघडते, ती शरू आलेली असते आणि शरूला बघून ना इथे मात्र जयच्या मनात प्रेमाची गिटार वाजू लागते. त्याला आता काहीच दिसत नसतं, फक्त आता समोरून येणारी आता
आता शरू दिसत असते. शरू आल्या गुड मॉर्निंग तेजस्विनीला बोलते, तर तेजस्विनी म्हणते की आपलं तर गुड मॉर्निंग सकाळी ग्रुपवरच झालं, मग हे काय आणलंयस? मग आंबोळी आणि चटणी आणली, मग ते आजीकडेच दे असंही आता म्हटलं जातं. मग आजीच्या हातामध्ये ती डब्बा देते. तेच तेजस्विनी म्हणत असते, मग काय आता इथेच बसणार आहेस की येणार आहेस? नाही मी आल्यावर खाईन, पण आता मी जाते, तू थांबणार आहेस ना तोपर्यंत शरू म्हणते की हो, आता प्रेझेंटेशनचं आमचं काम कुठपर्यंत चालतं बघते. तेच आता शरू आणि गौतम प्रेझेंटेशन करायला हॉलमध्येच बसलेले असतात, तर जय मात्र हळूच तिच्याकडे बघत असतो. तेच आता तुला सरांकडे जायचं आहे ना, सत्यजित सरांकडे, तुला उशीर नाही होते का असे गौतम जयला म्हणतो. जय म्हणतो की हो येतोय. मग त्याच वेळेला तू इथे बसूनच राहिलायस तर आमच्यासाठी कॉफी बनव ना. आणि मग तो शरूला सांगतो की हा ना कॉफी खूप भारी बनवतो. तेच आता शरू म्हणते की हो मला माहिती आहे. तर गौतम म्हणतो की तुला कसं कळलं? मग तेव्हाच ना शरू तो ऑफिसमधला सीन सांगायला जाणार असते. ते जय म्हणतो की तिला माहिती आहे, कामाकडे लक्ष द्या आणि काम करा. आणि मग तो एकटक ना त्या शरूकडे बघत असतो. त्याला कळत सुद्धा नसतं की तो शरूच्या इतक्या प्रेमात बुडाला आहे ते. तेव्हाच ना आता तिकडनं जय जात असतो, पण त्याला ना असं जावत नसतं, त्याला तिथेच थांबायचं असतं. तो वाट बघत असतो. मग तेच आता प्रेझेंटेशन जरा बघतोस का दादा, बघ कसं झालं आहे. तेच आता तो मागे वळतो. तेच आता लगेच तो गौतमच्या अंगावर धडकन पडतो. आणि तेव्हाच ना इकडे आता शरू त्याला सॉरी वगैरे बोलते. मग तोही शांत बसतो आणि तो प्रेझेंटेशन बघत असतो. त्याचा आता तिकडनं पाय काही निघत नसतो, पण आता त्याला कामासाठी म्हणून जावंच लागत असतं. इकडे पमा जी आहे ती थोड्या विचारामध्ये असते, कारण पमाला असं वाटत असतं की काय माहिती आपल्याला देवदर्शनाला जायला भेटते की नाही, कारण का डॉक्टरांनी परवानगी देत नाही ना, तोपर्यंत कुठेही जाण्याचं नाही असाही त्यांचा विचार असतो. तेच आता सुभाष आलेले असतात, तर सुभाष यांना पमा म्हणत असते की जरा विचारून बघा ना डॉक्टरांना, डॉक्टर काय म्हणतायत ते. मग आता ती पण म्हणते की हो तुम्ही म्हणताय ना, लवकर विचारून बघा. मग आता सुभाष जो आहे तो मात्र लगेच डॉक्टरांना कॉल करतात. सुभाष आता डॉक्टरांना जसा कॉल करतात ना, तसं आता डॉक्टरांना म्हणतात की आम्हाला ना खरं तर ना देवदर्शनासाठी अक्कलकोटला जायचं होतं. सो अक्कलकोटला जायचं का, पमाला घेऊन जाणार होतो, बुकिंगसुद्धा झालं आहे आणि बसनेच आम्ही जाणार आहोत असं देखील आता सांगितलं जातं. पण डॉक्टरना या सगळ्याला नकार देतात. डॉक्टर म्हणत असतात की नाही सॉरी, नाही जाता येणार, कारण त्यांची अजून व्यवस्थित परिस्थिती झालेली नाही आहे, त्यांना आरामाची गरज आहे आणि त्यामुळे काही जाता येणार नाही असंही आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि ज्यामुळे डॉक्टरांनी या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यामुळे आता सुभाष देखील आता शांत असतात. तेच आता सुभाष यांनी सांगितलेलं असतं की बघ, तुला स्वामींचं दर्शन हवं आहे ना, तर ते स्वामींचं दर्शन कुठेही भेटू शकतं, अगदी घरात बसून सुद्धा स्वामी स्वतःहून येऊन तुला दर्शन देतील असंही आता इकडे असणारे सुभाष जे आहेत ते मात्र पमाला सांगून समजावू लागतात. तेव्हा पमासुद्धा आता शांत बसते आणि पमा जी आहे ती मात्र आता या सगळ्या काही गोष्टी ऐकते. तेव्हा तिला आधी थोडंसं वाईट वाटतं. ती विचार करते की कसं काय होणार आहे, कारण तिला ना खरंच अक्कलकोटला देवदर्शनासाठी जायचं होतं, पण जाता येत नसतं म्हणून ती थोडी नाराज असते. पण तिला ना कसं बसं सुभाष यांनी समजावलेलं असतं, त्यामुळे आता ती शांत बसते. सुभाष यांनी सांगितलेलं असतं की बघ, सगळं काही ठीक होईल आणि स्वामी स्वतःहून येतील. इकडे आता जय सत्यजितना भेटायला ऑफिसमध्ये गेलेला असतो. रिसेप्शनवर जाऊन विचारतो की मला सत्यजित सरांना भेटायचं आहे. तेच त्याला बसायला सांगितलं जातं. वेटिंग एरियामध्ये बसलेला असताना तो बुक वाचत असतो आणि तेव्हाच ना त्याला असं वाटतं की समोरून ना शरू आली आहे आणि त्याला जिकडे तिकडे आता शरूचे भास होत आहेत आणि तिने शायनर अशी हाक मारली असंही त्याला वाटतं. आणि मग तो इकडे तिकडे बघतो, पण नंतर त्याच्या लक्षात येतं की इथे कुठेच शरू नाही आहे. मग तो विचार करतो की मला असे भास का होत आहेत. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.